आपल्या ज्या गोड पुऱ्या आहेत त्या मस्त टम्म अशा झालेल्या आहेत, एकदम छान. नमस्कार मंडळी, आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आमच्या चॅनलचं नाव आहे निशा अँड मम्मी रेसिपी. तर आज आहे शुक्रवार, तर आज करायचं आहे आखड. मला तळायचं आहे, तुम्हाला टायटम कळालंच असेल. तर आज मी आखड तळते आणि सीमाला, मी तुम्हाला माहिती माझी मैत्रीण सीमा आहे, तिला मी आज सवासणी म्हणून जेवायला बोलवलंय. मी दरवर्षी घालत असते, तर म्हटलं चला आज आपण सीमाला बोलू. दरवर्षी वैशू असते माझ्याकडे, माझी म्हणजे मैत्रिणी वगैरे आपल्या एक चालूच असतं नाही का. म्हटलं चला आज सीमाला सांगू म्हटलं. तर आज आखडमध्ये मला वरण भात, मेथीची भाजी, जेही आपल्याला लागतं, पुऱ्या, गोड पुऱ्या, नॉर्मल चपाती, आपले जे सगळं नैवेद्य असतो. आणि आता काय होतं माहिती का, जेही आपण नैवेद्य घेऊन जातो मंदिरात वगैरे, तर मंदिरात आता चालत नाही, कारण ते काय म्हणतात फेकले जातो. ते काय करतात, आपण जेव्हा नैवेद्याची ताट देतो किंवा 7 नैवेद्य ठेवतो, तर ते सगळं उचलून आहे ना टाकून देतात. तर मग असं वाटतं आपण म्हणजे एवढं करण्याचं काय, पण ते अन्न वाया जातं. मग ते म्हणतात तुम्ही एकच नैवेद्य घेऊन या. म्हणजे आमच्या इथे तरी खूप स्ट्रिक्टली नियम आहे, जिथे मी मंदिरात जाते का नैवेद्य स्ट्रिक्टली त्यांनी सांगितलेले एकच आणा, आणि दही आणि भाताचा मी तो नैवेद्य घेत असते, तो त्यावर ठेवते आणि तसं नेत असते. तर आता मला सगळा स्वयंपाक करायचा आहे. म्हटलं चला आज तुम्हाला सगळा स्वयंपाक पण दाखवू. आणि मी कसं काय काय बनवते. मी वरण भात तर करतेच, मेथीची भाजी असते आपली, सगळं तळण असतं, भजी वगैरे असतात, गोडे पोरे असतात, आणि आपला भात वगैरे सगळं. तर म्हटलं चला आज करायचंच आहे, तर म्हटलं आज शेअर पण करू आणि आपले रुटीन पण दाखवू. बराच वेळ झाला, म्हटलं आता पटकन आपण स्वयंपाकाला लागू. सगळी तयारी मी करून ठेवलेली, जी आहे काप वगैरे राहतं, लसूण सोलणं वगैरे मी थोडंसं करून ठेवलं. म्हटलं चला आता आपण सगळं स्वयंपाक मी कसं करते तुम्हाला दाखवते. चला मग. तर मी तुरीची डाळ आहे, आता लावती कुकरला. पटपट मला एका तासात माझा सगळं स्वयंपाक होऊन जातो. पटपट करते नाही का मी. इकडे भात, इकडे पटकन कुकर लावून. तरी बघा छान गुळाचं पाणी मस्त तयार झालेलं आहे. तर मी बघा वेलची पण टाकलेली आहे, त्याचा सुगंध आहे ना याच्यात मस्त उतरतो. मग मी आता एक वेलची टाकून देत असते. एवढं माझा एंड पर्यंत बघा, खूप छान आहे, सुंदर असा व्हिडिओ आहे आपला. म्हणजे निघणार आहे, सगळं रुटीन आहे, मी ते दाखवणार आहे. तर हा सगळा प्रॉब्लेम म्हणजे हा माझ्यासोबतच होतो का शिट्टीचं पाणी बाहेर येतं का तुमच्या सोबत पण होतं, मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. कारण की कुकरचा इतका प्रॉब्लेम असतो ना, पाणी जास्त नाही झालं तरी व्यवस्थित टाकलं तरी ते पाणी खाली उतू जातच. तुमचं पण असं होतं का मला नक्की सांगा. माझ्यासोबत नेहमी होतं, मी बारीक गॅसच करून ठेवते. आपलं पाणी काढून ठेवते, ते गार होईल तोपर्यंत. आता पटकन म्हटलं आधी इकडनं खीरच करून घेऊ. धुवून घेते बाकी.
एवढे अर्धी थोडीशी वाटीला कमी आहे, मी एवढे तांदूळ घेतलेले आहे. ते आता भाजून घ्यायचे. मी तांदळाची खीर कशी बनवते ते दाखवते. डाळ मस्त शिजली आहे. आता इकडे तोपर्यंत लगेच कढई ठेवून देते, म्हणजे तोपर्यंत कढई गरम होईल. इकडे आपले पटपट तांदूळ भिजले इकडनं ठेवते, म्हणजे तुम्हाला दिसेल खीर मी कशी बनवते. लगेच मेथीची भाजी टाकून देईल. घाई नाही होते, फक्त ना इकडे गॅस आपला वाया जातो ना, म्हणून मी व्यवस्थित टाकून देईल. तुम्हाला मी दाखवते. हे बघा असा तांदूळ भाजून घेतो. छान भाजले गेले. आता मी काढून घेते, उगाच खाली जळायला नको. इकडे लगेच आपली मेथीची भाजी टाकून घेते मी. तांदूळ आपले छान भाजले येते, पुढे गार होते म्हणून तळून घेते. असं पूर्ण रेडी राहिलं ना, मग करायला पण इझी राहतं. पटपट आपलं स्वयंपाक पण होऊन जातो, जास्त वेळ पण लागत नाही. मिरची आणि लसूण लाल झालाय, भाजी टाकून घेते. तर आता इकडे भाजी टाकून झाली. पटकन इकडे मिक्सर मध्ये जे तांदूळ आहे ते आता मी दळून घेते. बघा भाजून घेतले आधी. जर मला समजलं नाही तर मला प्लीज विचारा. असेच भाजले, तेल किंवा तूप वगैरे टाकून भाजलेले नाही, असेच भाजले. थोडा गरगा द्यायचा आहे. थोडं ना असं ठेवायचंय. जळून दाखवते. एक तर ना शूट करायला मीच एकटीच आहे, जरा कदाचित समजून घ्या. मला दाखवायला थोडस जरा आवड जात आहे. चांगलं तापलंय आपलं पातेलं. मी तूप घेते, एक पळी ही पूर्ण घेते, थोडं अजून घेते नॉर्मल, बस म्हणजे एक पळी पूर्ण. तुम्हाला जवळनं दाखवते. तूप गरम झालेले आहे. जे आपले तांदूळ आहे ते भाजून आपण दळले ते आता मी यात टाकते. आता हे छान आपल्याला तुपात भाजून घ्यायचे. मी बोलली ना, सगळ्यांची एक पद्धत वेगवेगळी असते खीर करण्याची. तांदळाची असं कोणी अख्खेही तांदूळ टाकतात, पण ते खूप भातासारखं एकदम शिजायला पण वेळ लागतो आणि भातासारखं होऊन जातं. आणि कोणी भात पण घेतं आणि तो नॉर्मल दळून पण घेतात, ती पण छान लागते. मेथीची भाजी पण छान होऊन राहिली इकडे. व्यवस्थित नॉर्मल असा बदामी कलर येईपर्यंत भाजते. बारीकच गॅस ठेवलेला आहे मी. आता यात मला खोबरं टाकायचंय, मी ते टाकून घेते. म्हणजे तेही छान भाजलं जाईल, आणि ते नको कच्चं राहिला. तेही छान आता भाजून घेते. तुम्ही नॉर्मल आपलं ते सफेद असतं पूर्ण तेही घेऊ शकता. जे काजू बदाम होते हे बघा, मी ते पण यात टाकले मी. छान आता गोल्डन ब्राऊन झाले. हे दूध आहे आपलं, 1 लिटर घेतलं होतं मी, ते पण यात टाकते. आता मलाई पण टाकून देते.
छान अशी. आता दूध टाकलं बघा, छान वाटतंय. आता जी वेलची पूड आहे आपली मी टाकून घेते आणि साखर टाकते थोडी उकळी आल्यावर. इकडे आपली मेथीची भाजी होते, इकडे आपली खीर होते. आता वरणाला आपल्याला फोडणी पण द्यायची. हे बघा 1 वाटी साखर टाकली आणि उकळी आली छान. तर तुम्हाला वरतून परत लागली तुम्ही टाकू शकता. तुम्हाला आता छान टेक्स्चर लागते बघा, सुंदर दिसते आपली खीर, एकदम बढिया. तर तांदूळ असे बारीक जे आपण केले ते मस्त शिजतील. आता त्याला छान आता उकळी येऊ देऊ. आता इकडचा गॅस खाली झालाय, इकडे लगेच आपलं वरण होईल पटापट. एका तासात मी आता 10-15 मिनिटं होऊन गेले. एका तास माझा पूर्ण मला स्वयंपाक करायचा आहे. तुम्ही तास म्हटलं तरी चालेल, मी तो कम्प्लीट करणार आहे. छान आता तेल पण गरम झाले. हे आपली डाळ मस्त शिजला गेलेली आहे. हे आता आपल्याला लागणारं साहित्य वरणासाठी. तर मी मोहरी टाकून घेते. मला जवळ ठेवायला काही नाही, फोन पण कसं इकडे थोडंसं गरम आहे ना, तर फोनला प्रॉब्लेम नको यायला म्हणून मी असं दूर ठेवलेला नाही, तर मी जाऊन दाखवलं असतं. आणि तुम्हाला सांगितलंच मी आज एकटीच आहे, साई पण नाहीये. हा लसूण, जिरा मोहरी टाकली, हा लसूण, हा कढीपत्ता आणि आता ज्या लांब मिरच्या कापल्या आपण त्या टाकून घेतो. छान छान आपलं वरण भाजलं गेलं. मस्त तडकेबाज मी वरण करत असते, तडका आलाच पाहिजे. तेव्हा छान टमाटा पण टाकलाय मी मस्त. कोणी शिजवून टाकतं, मी याच्यासोबतच टाकून देत असते. उकळायला मस्त छान दिसेल. इकडे बघा तुम्ही, ते खीर होऊ राहिली. जे तांदूळ आहे ते छान पटकन म्हणजे शिजून जातील, कारण की आपण दळून घेतलेले. आता इकडे वरण आपलं कणिक आता आपण मळणार आहोत. छान भज्याचा पण मळून ठेवले आता एका साईडनी. यात मी कांदा, आपलं मिरची आणि लसूण आहे ना ते दळून टाकलं, ओवा टाकला आणि मीठ, हळद लागली तर टाकेल. आता हे मी छान थोड्या वेळाने मुरू देईल, मग नंतर भजी जेव्हा काढेल ना तेव्हा मी दाखवेल. वरणाला उकळी आली मस्त. इकडे मी खिरीवर थोडं झाकण ठेवलंय, कारण की ना ते पटकन शिजले पाहिजे तांदूळ, म्हणून थोडं झाकण ठेवलंय. नॉर्मल उघडं ठेवलंय, म्हणजे नाही तर मग उतू जायला नको नाही का. इकडे मस्त वरण पण होते पटपट. मला पूजेचं ताट पण तयार करायचंय, जे मंदिरात आपल्याला जावं लागतं घेऊन. आता मी ना इकडे भात लावलाय, कुकरमध्ये भात करत असते. आपला भात होऊन जाईल. आणि जेव्हाही मी कुकरमध्ये करते तेव्हा मी तेल थोडंसं टाकत असते. इकडे आपला भात पण होऊन जाईल पटकन. वरण झाले आहे आपलं, इकडे खीर चालू आहे. थोडं तेल टाकते, म्हणजे आपला भात जो आहे तो थोडासा मोकळा होऊन जातो. छान आता भात पण इकडे होईल पटकन. थोडं पाणी बघून घेते. झाकण लावून इकडे भात होईल, इकडे खीर, वरण झालं आहे. इकडे आपलं भज्याचं पण मळून झालेलं, मेथीची भाजी पण झालेली आहे. तर बघा इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यात थोडं तेल टाकलं, नॉर्मल मीठ टाकलं. आता आपण हे ना जे आपल्याला गोड पुऱ्या करायच्या आहे, हे त्याच्यासाठी मी कणिक मळते. थोडं तेल टाकलं, मीठ टाकलं. इकडे आपला भात पण होतो.
तर मी हे जे आपलं पीठ आहे, सॉरी हे आहे पाणी गुळाचं, ते मी छान गाळून घेतलं. आता थोडं थोडं टाकते. छान आता कणिक आपलं मळलं गेलेलं आहे. हे झालं आपलं गुळाच्या पुऱ्यांचं कणिक. आता मी जरा भिजत ठेवते, तोपर्यंत आता लगेच पोळ्या लाटायला घेते. कणिक मळलंय मी गव्हाचं, तेही तुम्हाला दाखवते. एक मिनिट. ते पण छान मस्त भिजल्या गेलेलं आहे. तेलाचा हात लावते, ते पण छान भिजल्या गेलेलं आहे. मी थोडा असटच मळते, कारण मला एकदम मऊसूत अशा पोळ्या लागतात ना, थोडंसं मऊच ठेवलं तर नाही का मी 10-15 मिनिटं, मग छान पोळ्या अशा नरम होतात आपल्या. छान आता हे आपलं कणिक झालंय, इकडे आपलं पुऱ्यांचं झालेलं आहे. दोन्ही मस्त कणिक मळून झालेले. आता मस्त पोळ्या घेते करायला. छान तवा पण करायला छान गरम झालाय तवा पण. दिसताय ना चपात्या. आपली खीर पण होती. थोडं खीरला वेळ लागतो, कारण की ते तांदूळ असतात ना, छान व्यवस्थित भिजला गेला पाहिजे, जे शिजला गेला पाहिजे. म्हणून मी अजून पण 2 दिवस चेक केलं, थोडी बाकी अजून. खूप सुंदर असा वास येतोय. दुसरी पोळी लाटायला घेते. कोणी खूप लहान करतात, पण मी कोणाकडे 3 याचा गॅस असतो ना, तेव्हा पटपट अजून होतो स्वयंपाक. पण काही नाही, माझं तरी हे होऊन जातं नाही का. आता आपलं तळणच बाकी आहे. एकदा हे वरचं काम झालं ना, मग पटपट तळायला मोकळं नाही का. नैवेद्य पण करायचे आपल्याला. मी गव्हाच्या पिठाचेच जे छोटे छोटे आहे नैवेद्य ते करते. एक देवाजवळ, तिकडे एक सती आसरांना, एक तुळशीला वगैरे, आणि आपलं गोडपुऱ्यांचं तर देतच असते. मला नक्की सांगा तुमच्याकडे कशी पद्धत आहे नैवेद्याची. आमच्याकडे तर अशी पद्धत आहे, मी जेव्हा नैवेद्य करेल तेव्हा बघा तुम्ही मी कसा घेते तो करून. छान आपल्या आता पोळ्या रेडी आहे. छान पोळ्या पण आपल्या रेडी झालेल्या आता. तर वाफणी निघू देते. तिकडे मी कढाई ठेवलेली आहे, तिकडे आपण गोडपुऱ्या करायच्या आहे ना, म्हणून तेल टाकून ठेवलंय कढाईत. छान गरम होईल. आता पोळ्या झालेल्या आहे माझ्या. मी आता आपल्या ज्या पुऱ्या आहेत गोड त्या करायला घेते मी. आपल्याला जास्त बारीक पण लाटायची नाही पोळी, मीडियम लाटायची. त्याची जाडी अशी एकदम जास्त बारीक पण नको, नाही तर मग फुगणार पण नाही, कडक कडक होतील नाही का. आता मी याच्यात तेल टाकल्यामुळे कडक नाही होणार जास्त. छान मोहन टाकले थोडंसं तेल. छान स्प्रेड होतंय, मस्त भिजले गेले पीठ. इकडे बघा तुम्ही, छान तेल पण मस्त गरम होतंय. हे हा माझ्याकडे ग्लास आहे, त्यानेच करून घेते. छान झालेली. मी ना असं थोड्याशा करून घेते आता, मग तळायला घेते. तरी बघा छान आपल्या अशा पुऱ्या करून झालेल्या आहे. आता मी सगळ्या करून घेतल्या, आता तळून घेणार आहे. परत आपल्या कुरडई जे पापड आहे ते पण तळून घ्यायचे. छान गरम झाले ते. आता छान पुऱ्या मला फोन इकडे घेता नाही येते, थोडासा प्रॉब्लेम होतोय मला. छान अशा पुऱ्या होत आहे आपल्या, मस्त टम्म फुगली.
तर टाकताना हळूच टाकत जा, तेलाचं जरा गरम असतं ना. तुम्हाला जवळनं दाखवते. मस्त अशा पटपट आता मी सर्व करून घेते. आपल्या ज्या गोड पुऱ्या आहेत त्या मस्त टम्म अशा झालेल्या आहेत, एकदम छान. तर कोणी कोणी तिखट पुऱ्या पण करत असतं, तर आम्ही गोडच करतो आणि त्या नैवेद्याला देतो. छान सगळं झालेलं आहे. तर आता मी कुरडई पापड जे आहे तेही तळून घेते. तर मी आता कुरडई तळून घेते. छान आपले पापड पण मस्त तळले गेलेले. इकडे उडदाचा पण पापड भाजला मी, तो जरा बरा वाटतो ना का तळून घालल्यावर. तर आता आपल्याला भजे पण करायला घ्यायचे. तुम्ही बघितलंच मी भज्यांचं पीठ मळून ठेवलेलं आहे, ते छान असं मुरलं गेलेलं आहे. तर आता मी हे थोडं थंड झाल्यावर ना कॅरी बॅग मध्ये ठेवणार आहे, बंद पॅक करून, जेणेकरून ते वातड नको व्हायला. तर आता मी भजे घेते काढायला. तर तुम्हाला मी एक टेक्निक सांगते. जे गरम तेल असतं ना एकदम, ते यात टाकायचं आणि आता छान आपले भजे खूप छान कुरकुरीत होतात. पीठ आपलं तयार आहे. मस्त मी भजे काढायला घेते. कोणी चम्मचने पण काढतं, कोणी हाताने काढतं. मी चम्मचने पण काढते, हाताने पण काढते. चम्मचने पण खूप छान येतात भजे काढतात. कोणाला कोणाला हात खूप हे होऊन जातात, भरून जातात, नाही आवडत कोणाकोणाला. मी हाताने पण काढून दाखवते. मी कसं दाखवतो, एक मिनिट. हा मस्त छान फुगले आपले. सोडा टाकला होता मी. छान मस्त पकोडे पकोडे वाटतायत. चम्मचने पण खूप छान निघतं बरं का भजे. जर काढायचं म्हटलं तर छान निघतात त्याने पण. छान भजे झाले बघा, मस्त झाले. काढून घेते. असं लगेच खावं, टेस्ट घ्यावं, पण कसं आपल्याला आधी नैवेद्य द्यायचा आहे, तोपर्यंत नाही खाऊ शकत. मी आता हाताने पण काढून दाखवते तुम्हाला. तुम्ही मला चम्मचनीच काढले म्हणती तर आहे ही, हाताने पण काढेल म्हणून म्हटलं चला दाखवून देऊ. हाताची तर गोष्टच वेगळी हो आपल्या. आज जरा मम्मीला आम्ही आराम दिलाय. परत दुसरे पण काढले, परत सेकंड टाइम पण घेतले. जे पीठ आहे थोडंसं ठेवलंय मी, जेव्हा गरम गरम खायचे असेल ना तेव्हा मी परत काढेल.
आणि गरम गरमच छान लागतात, एवढे काढून घेतले. गॅस बंद करते मी आता. छान आपले भजे रेडी. तर छान आपला नैवेद्य तयार झालेला आहे, सगळा स्वयंपाक झालेला आहे. तर छान नैवेद्य तयार केलेला आहे मी बघा. आणि जोही पूर्ण आपला स्वयंपाक आहे मी तो इथे खाली ठेवलाय. छान असा सगळा स्वयंपाक झालेला आहे. आता मी तुम्हाला दाखवते किती भांडे पडलेले. आता हे मला सगळे घासायचे पटपट. मी 10 मिनिटात घासते. तर तुम्ही बघा भांड्यांचा ढिगारा इतका झालेला आहे. तर आता मी एवढे मोठे सगळे भांडे मला घासायचे. मग मी पहिले चेंज करेन आणि मग नैवेद्य द्यायला जाणार आहे. कारण की एवढे भांडे बघितलं मला टेन्शन आलं, खूप वेळ लागेल. कारण की मग जास्त भांडे पडतील आणि खूप पडून जातात मग भांडे. आज मी तुम्हाला भांडे घासताना पण दाखवते. पटपट भांडे पण घासते एका साईडला. आणि माझ्या इथे ना छान आहे पाणी, खूप छान आहे आमच्या इथे. म्हणजे सतत चालू असतं 24 तास. असं काय पाण्याचं टेन्शन नाहीये. आता ही भांडे घासते दाखवते. माझे असे भांडे स्वच्छ सगळं धुवून झाले, क्लीन सगळं झालंय करून. सगळे भांडे वगैरे सगळे धुवून झाले. स्वयंपाक तर झालाच आहे. मी अजून देवाच्या इथे पण छान दिवाबत्ती झालेली आहे. मी जेही ओटीला लागेल ना तर ब्लाऊज पीस आणि तांदूळ त्यावर पैसे ठेवले हळदी कुंकाचं. छान अशी पूजा पण झालेली आहे. आता मी नैवेद्य द्यायला जाते, पुढे दाखवते. तर तुम्ही बघितलंच मी सगळं छान क्लीन झालं, सगळं भांडे वगैरे सगळं घसून घेतलं. तेही तुम्हाला आज दाखवलं. तर छान मी अशी साडी वेअर केलेली. ही बांधणीची आहे. मैत्रिणी आहे पूजा वगैरे, आम्ही माझ्या सगळ्या मैत्रिणी आम्ही सोबतच ह्या सगळ्या घेतल्या त्या साड्या. तर अशा आहे. तर सिंपल आणि पटकन घालायला इझी आहे. तर आता सीमा पण येते. तर छान कसा माझा लुक वाटला तोही सांगा मला. तर मी तुम्हाला दाखवते. तर हे नैवेद्याचं ताट झालेलं आहे तयार. तर मी हे सगळं नैवेद्य केले आहे. तर आता इथे अगरबत्ती दिवा वगैरे सगळं मी घेऊन जाते. तर आता थोडं नॉर्मल रिमझिम असा पाऊस पडतोय. तर तिथे आता शूट होईल की नाही तरी पण मी प्रयत्न करेन दाखवायचा, जेवढं होईल दाखवेन. तर आणि आता मी निघते. हे पण अजून आले, मी यांचीच वाट बघते. सीमा जरी आली ना मी तिला घेऊन जाईल, कारण की मला मोबाईल ती पकडू शकेल. नाही झालं तर मला एकटीला जावं लागेल, कारण की साई पण नाही, साई क्लासला गेलेला आहे. तर आता मी निघते. सगळं हे माझं ताट झालेलं आहे देवाचं तयार नैवेद्याचं. तर आता मी घेऊन जाते आणि पुढे दाखवते. तुम्ही बघा इथे खूप गर्दी आहे, लाईन अक्षरशः आहे बघा. एवढी मोठी लाईन आहे. तर अर्धा तास कधी जाईल बघा तुम्ही. लाईन एवढी मोठी आहे इथून. हे बघा सगळ्या बायका प्रसाद घेऊन उभ्या आहे, नैवेद्य घेऊन उभ्या आहे. आता नैवेद्य देते आणि मग पुढे घरी गेल्यावर तुम्हाला दाखवते. फायनली सीमा आलेली आहे. या मॅडम. किती वाजले सीमा? खूप लोड होता कामाचा. हा तर फायनली सीमा आलेली आहे आता. तर बस सीमा. तर आता छानसं मी असं आता ताट करते आणि तुम्हाला पुढे दाखवते. तर सीमा आली, तुम्ही बघितलंच. तर सीमाला मी आज सवासी म्हणून बोलवलंय, मी सांगितलंच तुम्हाला. तर आज सगळ्यात पहिले मी पाय धुवून घेते. सगळ्यांची वेगवेगळी पद्धत असेल, पण आता आमची जी पद्धत आहे ती मी करते फॉलो. हळदी कुंकू करून घेते. आज ती देवी आहे. काढून घेते, तिच्या पाया पडून घेते. देव आहे आशीर्वाद. तर जेवण झालं, जेवढे आहे आपला हळदी कुंकू करणं, सवासणी देणं, ब्लाऊज पीस वगैरे मी सगळं नंतर देईल. आता सीमा मस्त पैकी जेवण कर. घे बोल ना, एवढे हळू बोल. घे घे जेव जेव. आज तुझा तिने जरा उपास पण पकडला होता. तिला सांगितलं तुम्ही सकाळपासूनच तुला उपास पकडायचा आहे आणि तुला इथे जेवण कर, म्हणजे जेही सोडायचं आहे तुला उपास.
आता ती मध्ये खूप वाढलंय, काही नाही, खा मस्त. तर आता छान तिचं जेवण झालंय, आता ओटी भरते तिची. तर मला हे म्हणायचंय, मी सांगतेच पुढे तुम्हाला. परत नमस्कार करते. छान. आता सवासणीचा कार्यक्रम झालाय आमचा. नेहमीप्रमाणे मी तिला म्हणजे वैष्णूला सांगितलं, त्याच्यावर वैष्णू येत असते, कधी स्वाती येते. तुम्ही याच्यावर बघितलंच, म्हणजे याच्यावर बघितलं नाही, याच्यावर आपले व्हिडिओ नव्हते. तर छान आता छान आपला जोही सवासणी कार्यक्रम होता तो छान झाला. पुढे दाखवते. तिला म्हटलं चला आता आपण गप्पा मारू, थोडं बसू आणि आज तू माझ्यासोबत व्हिडिओ एंड करू. तर तुम्ही बघितलं, मी मंदिरात गेली होती, खूप गर्दी होती, तुम्ही बघितलंच. तर तिथे मला व्हिडिओ काढता नाही आले. माझ्यासोबत कोणीच नव्हतं, हे नव्हते, साई नव्हता, तर मी शूट नाही करू शकली. छान व्यवस्थित झालं, खूप वेळ लागला, चांगला 1 तास लागला. तुम्ही बघितलं, खूप गर्दी होती मंदिरात. तर मग नंतर सीमा आली, तुम्ही पुढे बघितलंच. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? माझं रुटीन थोडंफार मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. खूप म्हणजे झटपट हा स्वयंपाक कसा करायचा 1-1 तासात तोही दाखवला. तुला कसं वाटलं? स्वयंपाक एकदम सुंदर होता आणि खूप पोटभर खाल्लेला आहे. खरंच छान. थोडं जोरात बोल, ऐकायला येत नाही, आपल्याकडे माहित नाहीये. हो का? स्वयंपाक खूप सुंदर केला होता नाही. आणि ती ना रात्रीचं जरा कमीच खाते, कारण की ती वर्कआउट वगैरे करत असते, तर कमीच खात असते, जास्त खात नाही. तर तिला मी खूप खायला लावलं. ती तेच म्हणे, निशा खूप माझं पोट भरलेलं आहे. म्हटलं काही नाही, एखाद्या वेळेस काय होत नाही, कधीतरी उद्या जास्त वर्कआउट करू. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय.